नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढू शकतात? सरकार काय निर्णय घेत आहे? कांदा भाव कमी करण्यासाठी त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। तर आता मित्रांनो, सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर शकता, कांदा दरात नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोठा प्लॅन केला आहे। कांदा भाव पाडण्यासाठी, कांदा भाव कमी करण्यासाठी स्वस्तात कांदा या ठिकाणी सरकार विकत आहे। ग्राहकांना 35 रुपये या दराने कांदा विक्री सुरू केलेला आहे। कांदा व्हॅनच्या माध्यमातून ठिकठिकाणी कांदा व्हॅन या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी कांदा व्हॅनच्या माध्यमातून स्वस्तात कांदा विक्री केली जात आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावा, शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेताना दिसत आहे आणि अशा निर्णयामुळे शेतकरी आतापर्यंत हतबल झालेला आहे। अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याच्या मालाची किंमत त्याला योग्य ते भावाने मिळताना दिसत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आता हे सरकार या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी विरोधी निर्णय घेऊन स्वस्तात ग्राहकांना कांदा मिळवून देत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी करायचे तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित आहे आणि त्यामुळे या ठिकाणी 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा, शेतकऱ्यांची कायम अपेक्षा राहते। तर ही होती वास्तविक परिस्थिती। कांद्याला कवडीमोल भावाने कांदा विक्री करत आहे आणि स्वस्तात कांदा विक्री केल्यामुळे या ठिकाणी ग्राहकांचं या ठिकाणी समाधान आहे, परंतु शेतकऱ्यांचं मात्र या ठिकाणी नुकसान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सध्याची चित्र आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओ अशा माहितीपूर्ण कांदा बाजाराबाबत अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, धन्यवाद। सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।